त्यांच्याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे ते आव्हानात्मकच होतं. पण माझा अनुभव जरा वेगळा होता, की आमच्या दोघांचं असं छान सेटवर जमत होतं आणि मला पण स्वतःला हेच आवडतं, की आपल्या कामात एवढं झोकून देऊन काम करा ना, की ते ते वेड असलं पाहिजे माणसाला. आणि मी ना ते वेड भन्सालींमध्ये बघितलं, की त्यांच्या डोक्यात कामाव्यतिरिक्त काहीच नसतं. 24 तास त्यांच्या डोक्यात ते काम असतं. मग एखादी फ्रेम आहे ना, तर त्या फ्रेममध्ये फक्तच दिग्दर्शन म्हणजे दिग्दर्शन नाही. त्यांना ते आर्टपासून कोरिओग्राफी आणि सगळ्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं लक्ष असतं. म्हणजे म्हणलं ना, सेटवरच्या जर 100 माणसं आहेत, तर त्या 100 माणसांच्या 200 डोळ्यांना जे दिसत नाही ना, ते त्या माणसाला दिसतं. म्हणजे मला इतकं कमाल वाटलं होतं, की आमचं आमचं डान्स गाण्याचं शूट होतं किंवा खूप मॉब असेल तेव्हा आहे ना, रिहर्सलला त्यांचं बरोबर लक्ष असतं, की जर 500चा क्राऊड आहे ना, तर ते सांगतात, की "वो येलो शर्ट आप है ना 2 बीट जल्दी आए, आप बाद में आना." म्हणजे आपल्याला नाही हे कळत, पण त्या एवढ्या लोकांमध्ये ना त्यांचं लक्ष असतं. तर ते कमाल आहे आणि त्यांच्याकडे ना काम काढून घेण्याची जी लकब आहे, ती कमाल आहे. मग ते कधी-कधी वेगवेगळ्या रूपाने मी खूप ऐकलंय, की अरे ते खूप चिडतात, हे करतात. पण मला असं वाटतं, की जर त्या चिडण्याने खूप काही चांगलं घडणार असेल, तर का नाही? तर मला भारी वाटलं त्यांच्याबरोबर काम करून. आणि ते मला हे खूप भारी वाटलं, की ते मराठी खूप उत्तम बोलतात. ओके. खूप म्हणजे मी त्यांच्याबरोबर मराठीतच बोलते. म्हणजे माझं एक वेगळंच आहे. तुम्ही माझ्या समोरचा माणूस कोणत्याही भाषेत बोलला तरी मी त्याच्यावर मराठीतच बोलते. तर कमाल आहे. म्हणजे ह्या बाबतीत पण नशिबानंच म्हणायचं, कारण भन्सालींच्या सिनेमात काम करायला मिळणं.